28 फेब्रुवारी मी व काही पदाधिकारी, ग्रामीण भागाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख कार्यकर्ते यांच्यासह मी उद्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे. राष्ट्रीय नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्ह्याचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण प्रवेश करत आहोत. उद्या सकाळी अजितदादा 9 वाजता एअरपोर्टला येणार आहेत. त्यामध्ये हजारो कार्यकर्त्यासह मोटर रॅली त्यांचं स्वागत होईल आणि त्यानंतर 10 वाजता होम गार्डन येथे मोठा पक्ष प्रवेश मेळावा होईल आणि त्यानंतर ते कार्य संपल्यानंतर माझ्या संपर्क कार्यालयाचं राष्ट्रीय नेते अजितदादा व सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. तरी मी आतापर्यंत माझ्या विश्वासू, माझ्या विचाराचे सर्व कार्यकर्त्यांना मी बोललो आहे, भेटलो आहे. तरी कोणाशी चर्चा करायची, कोणाशी भेटलो नसेल तरी ज्यांना उद्या प्रवेश करायचा त्यांनी होमगार्डला यावं, त्यांचं स्वागत करून त्यांचा प्रवेश करून घेतला जाईल. एवढंच या ठिकाणी माझ्या चिंतक सर्व कार्यकर्त्यांना सांगतो. आता 5 वर्षाच्या कार्यकाळात मी कधी जात नाही, कधी पाहत नाही, कधी पक्ष सुद्धा बदलत नाही. आलं त्याचं ऑफिसला आल्यानंतर अगोदर कोण हा विचारत नाही, त्यांचं काम काय विचारतो आणि काम काय विचारतो आणि त्यांचं काम करण्याचा मी साहस केलेला आहे. त्याकरता अल्पसंख्याक असो, सर्व समाजातील असो, सर्व आज ते समाजात येणार नसताना विचार माझ्या पाठीमागं असंख्य कार्यकर्ते उद्या प्रवेश होतील आणि तुम्हाला बघायला भेटेल. 28 फेब्रुवारी मी व काही पदाधिकारी, ग्रामीण भागाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख कार्यकर्ते यांच्यासह मी उद्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे. राष्ट्रीय नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्ह्याचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण प्रवेश करत आहोत. उद्या सकाळी अजितदादा 9 वाजता एअरपोर्टला येणार आहेत. त्यामध्ये हजारो कार्यकर्त्यासह मोटर रॅली त्यांचं स्वागत होईल आणि त्यानंतर 10 वाजता होम गार्डन येथे मोठा पक्ष प्रवेश मेळावा होईल आणि त्यानंतर ते कार्य संपल्यानंतर माझ्या संपर्क कार्यालयाचं राष्ट्रीय नेते अजितदादा व सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. तरी मी आतापर्यंत माझ्या विश्वासू, माझ्या विचाराचे सर्व कार्यकर्त्यांना मी बोललो आहे, भेटलो आहे. तरी कोणाशी चर्चा करायची, कोणाशी भेटलो नसेल तरी ज्यांना उद्या प्रवेश करायचा त्यांनी होमगार्डला यावं, त्यांचं स्वागत करून त्यांचा प्रवेश करून घेतला जाईल. एवढंच या ठिकाणी माझ्या चिंतक सर्व कार्यकर्त्यांना सांगतो.